कोथंबीर मधलं गवत खाऊ खाऊ गौरीचं शेण किती पातळ झालंय आता. आता तुला गवत बंद करावं लागेल, पण आजच्या पुरतं आहे तुला. चला रे, चला लवकर टपाटपा या बाहेर चला. तुला काय झालं? तुला काय झालं? राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता कोथंबीर पूर्ण आपली काढून झालेली आहे बरं का. आजच शेवटची देऊन आलो होतो, 50 जुड्या निघल्या त्या शेवटी. आजपासून आपल्याला आहे ना शेडचे खड्डे घ्यायला पण चालू करायचं आहे बरं तिकडं. त्याच्या आधी म्हणलं हे कोंबड्यान ते सोडून घेतो. तर खड्डे माप वगैरे घ्यावं लागते. बाबा गेलेत खाली आजीला घेऊन. चला रे टपाटपा. तुम्ही पण आहेत का? चला. काल त्यांना आहे ना तुरीच्या डाळीचं सालपट भिजू घातलं होतं. आता कोंबड्या खाली गेलेत बाबा आजीला आहे ना त्या आपल्या गवारीच्या शेंगा काढायच्या होत्या. आल्यात बरं काढायला, त्याच्यामुळे त्या आजी म्हणले मी तर थोड्या काढते कालवाण्यापुरतं. मग बाबा परत येऊ राहिलेत. आता यांना दिलंय खायला, कसा अवतार केला यांनी. चला हा, एक तर गेला पवायला. आता थोड्या वेळाने आता हे गवत टाकन. शेवटचंच गवत आहे बरं का, आज संपलंय गवत सगळं. पूर्ण ट्रॉली भरून गवत आहे. थोडं टाकावं लागेल, नाही तर ते ढेंडाळायला लागेल. आता ते ढेंडाळायचं आहे ना लास्ट स्टेजला झालेली आहे बरं का. शेण थोडं पातळ होत आहे त्याच्यामुळं. आलो थांब, आरडायला लागली आता लगेच. चला आता माप घेऊ, खड्डे घेऊ. परत आहे ना आपल्याला 1-2 दिवसात ते शेड पूर्ण पण झालं पाहिजे. म्हणजे खांब उभे करून साईडनी पत्रे बी हे करायचे आहेत, कारण की JCB येणार आहे त्याच्यात माती टाकायला लवकरच. ते कुठं करून घ्यायचं आपल्याला, पाईपलाईन वगैरे सगळं करायचं आहे ना. त्यासाठी ते पोल वगैरे सगळे आता कापून ठेवावं लागते. आज तर काढून नाही व्हायचे बरं का, कारण की त्याला खडी वगैरे पण बघावं लागणार आहे अजून आपल्याला. आज फक्त आपले उभा होते. उभा म्हणतो काय म्हणतोय मी, खड्डे पडते. खड्डे उभा नाही व्हायचे, खड्डे पडते ना आज पूर्णपणे मापाचे सगळे. आणि एखाद्या दिवस आज पप्पा पण येते बरं का. त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे त्यांना काय जास्त हे नाही होते. अजून फिक्स नाही येणार आहे का नाही, पण तरी पण मग पप्पा आले का मग एकदा त्यांनी बघितलं की मग सगळं एकदम कन्फर्म होऊन जाईल. मग त्यासाठीच खड्डे घ्यायचेत आपल्याला आधी. तर बाबा कधी येते त्याच्यावर येतात. हेच थोडं खोलावं लागेल भाऊ. पण खोललं का दुसऱ्या दिवशीच लगे पाऊस चालू होतो ना. आता आबळ पण यायला चालू झालं आहे, पावसाळा जवळच आला आहे आता. चला, पावसाळ्याच्या आधी शेड झालं पाहिजे पूर्ण तयार. पत्रे वगैरे टाकून कोंबडे त्यात पडले पाहिजे, कोंबड्याची पिल्लं त्याच्यात आले पाहिजे. तेव्हा मग प्रॉपरमध्ये होऊन जाईल. नाही तर पावसाळ्यातलं चिडचिड होऊन जाईल सगळी. हो बंटू बा, चला भाऊ आता माप घ्यायचं काम चालू आहे. तिरकस गुणाकार चालू आहे इथं. असं आहे ना, आपण 40 फूट घेतलंय. आता बाबा तिथं उभा आहेत, धरा बरं. आता तिरकस घेऊ राहिलो, वाकडं तिकडे शेड नाही होत त्यासाठी. तर इथं आहे ना किती भरतंय, इथं आहे ना 43 भरतंय, 43.2 भरतंय. आणि इकडं किती भरतंय. तो खालचा दगड आहे का वरचा दगड आहे? कोणता? धरा बरं, धरा. धरलं का? इथे येतंय 40 फूट. आता तिकडं जा बरं, तिकडं तिरकस घ्यायचं आहे. हे एवढे माप एकदा निघले ना सोयीस्कर, मग काय टेन्शन नसतं पुढचं. मधलं कसं घेता येतं मग. हे किती भरतंय? हे एकदम बरोबर 43 भरतंय. तर तिथं 2 इंचाचा गॅप येतोय राव. त्याच काय करावं वय, 2 इंचाचा गॅप येतो. इथं 43 फूट, इथं 43 फूट भरतंय, तिथं 43 2 इंच. बर घ्या मग खड्डे. कोणते घ्या, तिकडचे घ्या तर इकडचे घ्या. अरे बंटी जागा हेच आहे इथंची. चला आता तिकडचं बी घ्यायचं आहे बरं का. पण तिकडचं आहे ना छोटं शेड आहे त्याच्यामुळे तिकडं काय प्रॉब्लेम नाही. हे करून घ्यावं लागेल आधी. आम्हाला आता आहे ना दगड लागला होता त्याच्यामुळं घन आणलाय आम्ही. बाबाला दिलंय ठोकून. आता बाब म्हणले मी आणतो. बारीने चालू इथं विषय. झाला ढिल्ला गज. मला वाटलं पॅक झाला असेल, पण झाला ढिल्ला. ते ताटलीन काढ बघा.
खडं सगळं इकडं दिसन मग आपल्याला असं इकडं आता सांग कुठं धरायचं. काढा. मेहनत करून फक्त एवढंच निघलंय. 2 इंच बी नाही. 2 इंच नाही. चला भाऊ, झालेत आता सगळे होल. आता असं झालंय की आहे ना, आपली जमीन वर खाली त्याचं आहे ना थोडा विषय झालाय बरं का. त्याच्यामुळे आहे ना एक डोक्यात प्लॅन आलाय. आधी आहे ना आपलं जे माप आहे ना आपलं, त्याचा एक होल राहून घ्यायचा. मग ते राहून घेतला का ती एक नळी येत असते ट्रान्सपरंट, त्याच्यात पाणी भरलं का त्या जिथं जो रावला होता ना त्याच्या टोकाला धरायचं आणि दुसरा पोल आहे ना दुसऱ्या खड्ड्यात अख्खा पोल ठेवायचा. आणि मग एक तोंड त्या रावलेल्या पोलाला धरायचं वरती टोकाला. मग दुसरं जे टोक असतं ना ते जे अख्खा उभा केला होता का त्याच्या लेवलला धरायचं. मग जिथं ती पाण्याची लेवल येईल ना तिथून आपल्याला पोल कट करून घ्यायचा. म्हणजे जमिनीची लेवल किती बी आबडधोबड असली तर आपली वरची लेवल आहे ना एकदम अशी घरावानी रेषेती. तसं चाललं आहे डोक्यात. त्यासाठी आता खडी वगैरे बघावं लागेल आपल्याला. शेवगाव जायचं आहे बरं थोड्या वेळाने 4-5 वाजता जायचं आहे. थेट आता ऊन पडायला लागले, 12-1 झालं आहे तवा आहे ना. मग ते खडीचं वगैरे बघू, भेटली सुट्टी तर आणू, नाही तर मग वाळूतच पॅक करावं लागेल. ते गवत आणलं होतं ना कोथंबीरमधलं, ते गवत दिलं आता यांना टाकून. कशी ढेंडू राहिली बरं का. पण काय नाही, आजचे दिवस आता कमू इकडून तिकडं पळते तू निसती. सगळ्यात तिकडून गेल्या शेळ्याला मारिती काय माहिती. शेवगावला आलो होतो खडी घ्यायला. या इथं आहे ना गमिल्यावर खडी भेटते बरं का. 20 रुपयाचं एक गमिलं. तर गोणी वगैरे घेऊन आलो होतो. हो तर थांबलोय अजून काय ना भोते आले काय नाही. हे वेगळेच दिसतात नाही गाडी, हे वेगळेच आहेत. कधी येतात काय माहिती बाबा. कोणाचं थांबावं लागू राहिलं घरात. AC मध्ये म्हणतो घरात कूलर खाली बसलो असतो मस्त. आले नाही गाडी, हे बी वेगळेच दिसतात. ते पाईप दिसलं मला हातात, म्हणलं फावडं घेऊन आले काय. अरे तेव्हा इथे गोणी वगैरे आणून ठेवली, कधी येतात काय माहिती भाऊ. आभळ यायला पण आता चालू झालंय बरं का. आता एक पोल पण रवायचा आहे आपल्याला. त्याच्या आधी शेळ्यांचं त्यांचं आवरून घ्यायचंय. पण आधी आंबा खातो. आत्ताच पडलेला भेटला बरं का मला. बापा ते मस्त आहे. चला आता घासाचा वाफा नवीन धरावं लागेल. शेवरे बी घ्यावा काय आज का आपण. ह्यो वाफा कापायचा आहे. 2 ते 3 दिवसापासून अंडेच काढले नव्हते. 15 अंडे निघलेत 3 दिवसाचे. बाबा कुठे गेले गड्या. गौरी तुला घास टाकायचं राहिला. बरं भाऊ, आता वाळू पण आली आहे, खडी पण आली आहे, गोल्या पण आलाय. पाईपाला बोक्षे वगैरे सगळे पडलेत. पाईप कापून वगैरे सगळं ठेवला आहे. आता फक्त त्याला रवून यायचं आहे बरं का पोलाला. वारं पण इतकं भयानक सुटलं आहे ना, इतक्या लवकर अंधार होत नाही बरं का, पण तरी झाला आहे अंधार. चला आता येऊ हे करून. खडी सांडली गाड्या, भरावं लागेल. एका खड्ड्यावरती किती लागायची तरी. आला भाऊ पोल राहून. वारं सुटलंय, लेवल बाटलीत एकदम बराबर आलाय बरं का. इथं तुम्ही बघू शकतात एकदम लेवल बाटलीमध्ये बराबर आला एकदम पोल. हे बघा, फक्त आता इथे दगडाचे मोठे ठेवलेत किंवा वारं आहे ना याच दिशेने आहे ना येऊ राहिलं. इकडं असा दबाव आहे त्याला, त्याच्यामुळे दगड ठेवलेत. आता रात्रीतून जे होईन ते दगड करते, भूमी नाही करायचो. हे बघा, मी तर पूर्ण प्रयत्न केलाय त्याला लेवलमध्ये आणण्याचा. चला आता घरी.